नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे शिखर एमपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण जिल्हा परिषदचे जे काही भरती सुरू आहे किंवा एक्झाम सुरू आहेत या एक्झामचं ॲनालिसिस जे आहे तर पहिल्या दिवसपासून आपण चॅनलवरती टाकत आलेलो आहे। आज जे आपण ॲनालिसिस बघणार आहे तो आहे कृषी विस्तार अधिकारी जिल्हा परिषद यांचं जे ॲनालिसिस आहे तर ते आपण डिटेल्समध्ये इथं जाणून घेणार आहे। यावरती कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आलेले होते, कशा क्वेश्चन्स आहेत यामध्ये बघा। अगोदर आता जो काही नॉन टेक्निकलच्या एक्झाम्स आहेत त्यांचा हा पॅटर्न आहे आपल्याकडे की 25 क्वेश्चन आणि 50 मार्क असे नॉन टेक्निकलसाठी जे आहे तर 100 क्वेश्चन आणि 200 मार्क आपल्याला देण्यात आलेले। 2 तासाचं टायमिंग तिथं सेपरेटली आहे। त्याचबरोबर आपण जर विचार जर केला तर आता जे काही टेक्निकल एक्झाम्स आहेत त्यांचा साधारणतः पॅटर्न जो आहे तर तो आपल्याला या पद्धतीचा दिसतोय। आणि हा जो पॅटर्न आहे हा कृषी विस्तार अधिकाऱ्याचा सुद्धा पॅटर्न जो आहे तर तो होता। मग मराठी जे आहेत तर याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स 30 गुण आहेत। त्यानंतर इंग्लिश लँग्वेज मध्ये 15 क्वेश्चन 30 गुण, सामान्य ज्ञान मध्ये 15 क्वेश्चन 30 गुण होते। त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित ज्याला आपण म्हणतो तर त्यावरती 15 क्वेश्चन आणि 30 गुण होते। तांत्रिक घटकांमध्ये जे आहेत तर याच्यामध्ये 40 क्वेश्चन आणि 80 मार्क जे आहेत तर ते आपल्याला देण्यात आले। एकूण सगळे 100 क्वेश्चन आहेत आणि इकडे जे आहेत तर 200 मार्क आणि वेळ जो होता तो आहे 2 तासाचा। असा साधारणतः जो आहे तर हा पॅटर्न आपल्याला इथं देण्यात आलेला आहे। त्यापैकी आता जे विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केलेले क्वेश्चन्स आहेत म्हणजे ज्याला आपण गुड अटेम्प्ट म्हणतो तर साधारणतः विद्यार्थ्यांचे ते किती आहे। आता आपण जर इथे जर बघितलं तर मराठी भाषा मध्ये जे आहेत तर विद्यार्थ्यांनी एक 13 ते 14 क्वेश्चन जे आहेत तर ते साधारणतः सॉल्व्ह केलेले आहेत आणि ते सोपी जी लेवल आहे तर ती मराठीची आहे। त्यानंतर इंग्रजी भाषा जी आहे तर यांचं 12 ते 13 क्वेश्चन जे आहेत तर ते सॉल्व्ह झालेले आहेत विद्यार्थ्यांची। यांची लेवल जी आहे तर ती मध्यम लेवलची आहे। त्याच्यानंतर सामान्य ज्ञान जो आहे आपला जीकेचा क्वेश्चन तर यावरती जे आहे तर 11 ते 13 क्वेश्चन्स एवढे सॉल्व्ह झालेले आहेत विद्यार्थ्यांचे आणि याची लेवल सुद्धा मध्यम होती। आता बौद्धिक चाचणी असेल किंवा अंकगणित असेल तर यामधले 12 ते 14 क्वेश्चन्स विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह झालेले आहेत। यांची लेवल सुद्धा मध्यम लेवलचीच होती। त्यानंतर तांत्रिक घटक जे आहेत तर तांत्रिक घटकांमध्ये एक 36 ते 38 विद्यार्थ्यांचे गुड अटेम्प्ट झालेले आहेत 40 पैकी। ओके, तर असे टोटल ओव्हरऑल जे काही क्वेश्चन झालेले आहेत विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह ते 84 ते 92च्या मध्ये जे आहेत तर सॉल्व्ह झालेले आहेत असं विद्यार्थ्यांचं जे आहे तर ते म्हणणं आहे की या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत म्हणून। त्यामुळे जे आहेत तर हे चांगले अटेम्प्ट आहेत सगळ्यांचा। जर आपण जर विचार जर केला तर फक्त विद्यार्थ्यांना काही सेक्शन मध्ये त्रास चाललेला आहे, जसं की मराठीचा विचार जर केला किंवा इंग्रजी लँग्वेजचा जर विचार जर केलेला जर असेल आपण तर तिथं पॅसेज असल्यामुळे एखादा जर पॅसेज जर विद्यार्थ्यांना येत असेल तर त्यांना स्क्रोलिंग साठी प्रॉब्लेम येतो, कारण तिथं 5 ऑप्शन येतं। 5 ऑप्शन मुळे काय होते की काही ऑप्शन दिसत नाही, त्यामुळे इकडे तिकडे त्यांना खालीवरी स्क्रोलिंग करावं लागते। तर तो एक जो आहे तर इश्यू आपल्याला दिसून येतो। आता मॅथ्स आणि रिझनिंगचे जे काही होते तर यांची लेवल जी आहे तर ती मीडियम आणि हार्ड लेवलची अशा पद्धतीची जी लेवल आहे तर ते दिसून आलेले। तर नेमके यामधले जे काही क्वेश्चन्स होते तर हे क्वेश्चन्स कशा टाईपचे साधारणतः तिथं विचारण्यात आलेले आहेत तर हे अंकगणितावरती क्वेश्चन्स आलेले होते। नफा व तोटा यावरती 2 क्वेश्चन होते। टक्केवारीवरती 2 म्हणजे शेकडेवारीवरती जे आहेत तर ते 2 क्वेश्चन होते। भागीदारीवरती क्वेश्चन्स होते। रेल्वेवरती असतील वेग व अंतर याच्यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न तिथं दिसून आलेले होते। त्यानंतर चुकीची जी मालिका आहे म्हणजे की ज्याला आपण रॉंग नंबर सिरीज वगैरे म्हणतो, असं की याच्यापैकी जो आहे तर चुकीचा कोणता आहे तर ते ओळखा, तर त्यावरती 3 क्वेश्चन्स तिथं होते। आणि हा आयबीपीएसचा जो काही पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार हे सगळं काही इथं फॉलो झालेलं आहे। त्यानंतर सांकेतिक भाषा असेल इकडे रिझनिंग मध्ये तर सांकेतिक भाषा विचारण्यात आलेलं होतं आपल्याला। त्यानंतर अक्षर मालिका एबीसीडी वरती जे आहेत अल्फाबेटिकल सिरीज वरती ते क्वेश्चन आलेले होते। नातेसंबंध असेल विधान व निष्कर्ष ज्याला आपण सिलॉलिझम म्हणतो, सिलॉलिझम वरती सुद्धा इथं क्वेश्चन्स आलेले होते। बैठक व्यवस्थेवरती 4 क्वेश्चन व अर्थपूर्ण शब्द बनवा यावरती सुद्धा काही जे क्वेश्चन्स आहेत तर ते दिसून आलेले। असे साधारणतः हे जे काही 15 क्वेश्चन्स आहेत तर ते तिथं विचारण्यात आलेले होते। आता त्याच्यानंतर जे आहेत तर मराठी लँग्वेज मध्ये उतारावरील प्रश्न होते 4 ते 5। त्यानंतरचे जे काही क्वेश्चन्स होते तर मराठी व्याकरणाचा जर विचार जर केला तर काळ याच्यावरती सुद्धा क्वेश्चन होते। समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा त्यामध्ये तिथं विचारण्यात आले। त्यानंतर अधोरेखित जागी योग्य शब्द निवडा असं सुद्धा जे आहे तर ते काही क्वेश्चन्स आपल्याला तिथं दिसून आलेले। वाक्याचा योग्य क्रम लावणे, चुकीचा शब्द, त्यानंतर गाळलेल्या जागा भरा,
यावरती जे आहेत तर हे क्वेश्चन्स तिथं विचारण्यात आलेले होते. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचा जर विचार जर आपण जर केला तर इंग्लिश लँग्वेज वरती पासेस बेस्ड क्वेश्चन हे 5 होते. त्यानंतर पॅराजंबल वरती क्वेश्चन 2 ते 3 होते. त्यानंतर सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, त्यानंतर फ्रेजेस आहेत, त्यानंतर आर्टिकल, फिलिंग द ब्लँक्स यावरती सुद्धा इंग्लिश लँग्वेज मध्ये क्वेश्चन्स होते. वर्ड शॉपिंग असतील याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन. त्यानंतर स्पेलिंग जे आहेत तर यामधली कोणती करेक्ट आहे, रॉंग आहे यावरती सुद्धा 1-2 क्वेश्चन जे आहेत तर ते दिसले. एरर डिटेक्शन वरती 2 ते 3 क्वेश्चन तिथे दिसून आले. त्यानंतर सिटिंग सेंटेन्स रिअरेंजमेंट वरती जे आहे तर तिथे 3 ते 4 क्वेश्चन जे आहेत तर ते दिसून आले. हा ओव्हरऑल जो आहे हा टोटली मित्रांनो IBPS चा पॅटर्न जो आहे तर तो फॉलो होतोय, म्हणजे की जो बँकिंगचा पॅटर्न आहे तो त्या बँकिंगच्या पॅटर्नच्या बेसवरतीचे क्वेश्चन जे आहेत तर ते विचारण्यात येत आहेत. त्यानंतर जीके आणि जीएस मध्ये जे की क्वेश्चन्स यांनी विचारण्यात आलेले होते लोकसंख्येवरती होते. 2011च्या लोकसंख्येवरती खूप क्वेश्चन येत आहे सध्याच्याला. त्याचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर संसद भवनवरती क्वेश्चन्स होते. आता ज्या जिल्ह्यामधून तुम्ही अप्लाय केलेला आहे त्या जिल्ह्यात संदर्भात जी काही माहिती होती झडपी संदर्भात ती सुद्धा तिथं विचारण्यात आलेली आहे बऱ्यापैकी. याच्यावरती 2-3 क्वेश्चन दिसून येत आहेत. G20 वरती सुद्धा क्वेश्चन्स आलेले. त्यानंतर चालू घडामोडीवरती जास्त प्रश्न जे आहेत तर ते मॅक्झिमम चालू घडामोडीवरती येतात आणि मागच्या 2 ते 3 महिन्यामधलं साधारणतः जे काही चालू घडामोडी आहेत याच्यावरती क्वेश्चन्स मॅक्झिमम येत आहे. इतिहासावरती एक प्रश्न होता, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, स्टॅटिक जीके याच्यावरती एक क्वेश्चन जे आहेत तर ते आपल्याला तिथं दिसून आलेले आहे. आता हे त्यामधले जे आहेत तर काही क्वेश्चन्स आहेत हे काही टेक्निकल याच्यामधले क्वेश्चन्स आहेत आणि काही जीके मधले क्वेश्चन्स आहेत. असे मिळून जेवढे क्वेश्चन्स आपल्याला मिळाले तेवढे क्वेश्चन्स आपण इथं घेऊन आलेले. सेबीचे मुख्यालय कुठे, आता हा जीके मधला क्वेश्चन आहे आणि सेबीचे जे मुख्यालय आहे तर ते मुंबई या ठिकाणी सेबीचं मुख्यालय आहे. त्यानंतर भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला काय म्हणतात. आता हा टेक्निकल जो क्वेश्चन आहे तर तो हा टेक्निकल बॅकग्राऊंडचा क्वेश्चन आहे. त्याचं मी इथं आन्सर देण्याचं पूर्णपणे जे आहे तर ते प्रयत्न करतो, कारण टेक्निकल बॅकग्राऊंड बद्दल जे आहे तर इथे माहिती बघा. आता ओलेरिक कल्चर हे जे आहेत तर भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला काय म्हणतात तर ओलेरी कल्चर हे भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला म्हणतात. प्रमाणित बियाण्याचा टॅग काय आहे तर प्रमाणित बियाण्याच्या जी काही पिशवी असते ती जी पिशवी आहे तर ती निळ्या टॅगवर बियाणं म्हणजे तिचा जो टॅग असतो तो असतो निळा आपल्याला. त्यानंतर बियाणांची उगवण क्षमता त्याचं बघण्यात येते की त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे त्या टॅगवरती देण्यात येते. त्यानंतर अनुवंशिक शुद्धता किती आहे, भौतिक शुद्धता किती आहे, तपासणी ची तारीख किती आहे याची माहिती जी आहे तर त्या लेबलवरती देण्यात आलेली असते आणि त्याचा जो टॅग असतो तर तो निळा टॅग आपल्याला तिथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर भारताचे पीक वर्ष कोणते आहे तर भारतातील कृषी पीक वर्ष जे आहे तर ते जुलै ते जून आहे. आपलं जुलै ते जून मध्ये जे आहे तर आपलं पीक वर्ष इथं मानण्यात येते. त्यानंतर भारतीय पीक हंगाम 2 मुख्य हंगामांमध्ये जे आहे तर वर्गीकृत केला जातो. एक जो आहे तर खरीप आणि दुसरा जो आहे तर रब्बी. मग खरीप मधला जो काही आहे तर खरीप हंगाम हा जुलै ते ऑक्टोबर मध्ये म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या दरम्यान जो आहे तर तो होतो आपल्याकडे. आणि त्याच्यानंतर जो दुसरा आहे तर रब्बी शेतीचा हंगाम जो आहे तर तो ऑक्टोबर ते मार्च मध्ये हिवाळ्यामध्ये असतो आपल्याकडे. त्यानंतर अंडी उत्पादन करणाऱ्या जे काही हे आहेत आपल्याकडे कोंबडी आहेत, अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस काय म्हणतात तर अंडी देणाऱ्या कोंबड्यांना जे आहे तर लेअर असे म्हणतात, कारण ते भरपूर अंडी जे आहे तर घालण्यासाठी ते प्रजनन करतात. आणि त्याच्यानंतर मांस उत्पादन करणाऱ्या ज्या काही कोंबड्या आहेत तर याला आपण बॉयलर असे म्हणतात, कारण त्यांची जी वाढ आहे तर जलद वाढण्यासाठी केली जाते आणि त्यांचं भरपूर जे आहे तर मांस त्यांच्या अंगावरती असते. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे तर तो एक विचारण्यात आलेला होता की आले क्रॉपिंग जे आहे तर ती कशा पद्धतीची असते तर आले क्रॉपिंग म्हणजे जे आपण हे जे घेतो की 2 पिकं आहेत एकंदरीत जे काही घेतो तर त्याला आले क्रॉपिंग. त्यानंतर इंटर क्रॉपिंग वरती सुद्धा याची डेफिनेशन विचारण्यात आलेली होती आय थिंक. त्यानंतर झेड क्रॉपिंग यावरती सुद्धा क्वेश्चन होता. त्यानंतर शुष्क शेती प्रजनन हे काय आहे तर याच्यावरती सुद्धा क्वेश्चन होता. क्रॉपिंग सिस्टम वरती क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते. त्यानंतर ॲग्रोनॉमिक अँड इंजिनिअरिंग सॉइल वॉटर कन्झर्वेशन वरती जे आहे तर याच्या मेजर कसं करतात काय त्यावरती सुद्धा एक क्वेश्चन होता. त्यानंतर ट्री एज काउंट मेथड जी आहे तर यावरती सुद्धा क्वेश्चन होता. कृषी गणना किती वर्षांनी करण्यात येते तर कृषी गणना 5 वर्षांनी जे आहे तर ती करण्यात येते. आणि आताची जी काही लाशी झालेली आपली कृषी गणना आहे
ती 2021-22 मध्ये जे आहे तर ती झालेली होती. दर 5 वर्षांनी जे आहे तर कृषी गणना होते. जनगणना जी आहे तर ही दर 10 वर्षांनी होते. पण 2011च्या नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही. शेवटची जी जनगणना होती ती 2011ला झालेली आहे. आताची कधी होईल ही जनगणना अजून आपल्याला सुद्धा माहिती नाही की गव्हर्नमेंट कधी करणार आहे ते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत यांची वयोमर्यादा म्हणजे की रिटायर होण्याचं जे काही एज आहे हे किती आहे मॅक्झिमम, तर ते 65 वर्ष एवढं जे एज आहे तर ते त्यांचं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन अजून एक विचारण्यात आलेला होता, महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहेत. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणकोणते राज्य आहेत, तर महाराष्ट्राच्या उत्तरेला जो आहे तर मध्य प्रदेश येतो, पूर्वेला जो आहे तर तो छत्तीसगड येतो, त्याच्यानंतर आग्नेय दिशेला तेलंगणा येते. आता याचं जे आन्सर असणार आहे आपलं तर ते तेलंगणा असणार आहे. त्यानंतर दक्षिणेला कर्नाटक, तर नैऋत्य दिशेला गोवा हे राज्य येते व महाराष्ट्राच्या वायव्येला जे आहे तर ते गुजरात हे राज्य येते आपलं. त्याच्यानंतर दादर नगर हवेली सुद्धा येते, हा केंद्रशासित प्रदेश आहे दादर नगर हवेली. त्यानंतर महाराष्ट्राला पश्चिम किनाऱ्याला जो आहे तर तो समुद्र किनारा अरबी समुद्र जो आहे तर तो लाभलेला आहे, याच्या सानिध्यात आपण तिथे राहतो. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागतो. त्यानंतर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प किती आहेत, महाराष्ट्रात जर विचार केला तर 6 राष्ट्रीय उद्याने आहेत आणि 14 जे आहेत तर ते अभयारण्य आहेत. असे मिळून जे आहेत तर राज्यातील 19 संरक्षित क्षेत्राचा समावेश याच्यामध्ये इथं करण्यात आलेला आहे. तर याच्यामधले येणारे जे आहेत तर हे 6 कोणकोणते आहेत, तर याच्यामध्ये ताडोबा आहे, ताडोबा अंधारी, त्यानंतर नागपूरचा पेंच, त्याच्यानंतर अमरावतीचा मेळघाट, कोल्हापूरचा सह्याद्री, नवेगाव नागझिरा, त्यानंतर बोरचा जो व्याघ्र प्रकल्प आहे, तर असे 6 व्याघ्र प्रकल्प जे आहेत तर एकूण याच्यामध्ये येतात. तर हे अनालिसिस जर तुम्हाला आवडलेलं जर असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्या येणाऱ्या समोरच्या एक्झाम्स आहेत ज्या होणाऱ्या आहेत त्यांचं जे काही अनालिसिस असेल ते सुद्धा आपल्याला जे आहे तर अवेलेबल होईल आणि या समोरच्या ज्या काही एक्झाम्स येणार आहेत त्यांची स्ट्रॅटेजी सुद्धा याच पद्धतीने असू द्या की ज्या आतापर्यंत झालेल्या एक्झाम आहेत याच्यामध्ये जे काही पासेस वरती क्वेश्चन्स येत आहेत, इंग्लिशमध्ये पासेस असतील, मराठीमध्ये उतार्यावरती येत आहेत, तर हे जे काही आहेत तर याच्यावरती भर जास्त द्या. त्याचबरोबर जीके मध्ये मागच्या 3 ते 4 महिन्याचं जे काही जीके आहे तर त्याला रीड करा. नॅशनल लेवलचं जे असेल आणि महाराष्ट्राच्या लेवलचं, नॅशनल लेवलचं थोडंसं इथं जास्तच विचारण्यात येत आहे तर त्यावरती. त्यानंतर नवीन संसद भवनाच्या संदर्भात क्वेश्चन्स येत आहेत, लोकसंख्येवरती क्वेश्चन्स येत आहेत आपल्याला. त्यानंतर महिला जे काही विधेयक पास झालेले आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स येत आहेत. म्हणून जे काही करंट मधले क्वेश्चन्स आहेत आणि जे काही येत आहेत ते करंट मधले जेवढे काही टॉपिक आहेत आपण त्या संदर्भातली माहिती जी आहे तर ती आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली, तुम्ही ती सुद्धा बघून घ्या. आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.